नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय कुंभारे, स्पंदन करिअर इन्स्टिट्यूट नागपूर तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे सिलोजिझम, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार 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 इम्पॉर्टंट आहे। प्रत्येक एग्जाम मध्ये एक प्रश्न याच्यावर असतोच, एमपीएससी असू द्या किंवा दुसरी कुठलीही परीक्षा असू द्या। आज आपण याचा भाग 1 बघणार आहे, ज्यामध्ये आपण कन्क्लुजन्स बेस्ड बघणार आहे। कन्क्लुजन कशावर आधारित राहणार आहे? सम, ऑल, काही आणि सर्व। यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असते की आपल्याला वेन डायग्राम काढता आली पाहिजे। जे आपल्याला विधानं दिलेली आहेत त्या विधानावरून आपल्याला वेन डायग्राम काढता आली पाहिजे आणि ते जे आपल्याला निष्कर्ष दिलेले आहेत ते खरे आहेत किंवा खोटे आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं की जे पण विधानं दिलेली आहेत त्यांनी ते सगळ्याच्या सगळं आपल्याला सत्य मानून चालायचं आहे। ते जे म्हणत आहे, जर त्यांनी म्हटलं की काही हत्ती उंदीर आहेत किंवा काही मांजरी कुत्रे आहेत तर त्याला आपल्याला सत्य मानून चालायचं आहे आणि त्याच प्रकारे आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे। तर आता आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया, ज्यामधनं तुम्हाला वेन डायग्राम काढणं मी सांगतो। आता आपण पहिलं एक्झाम्पल बघूया। विधाने वाचून घेऊ। मी तुम्हाला आधीच सांगितलं, विधानामध्ये जे पण बोललेलं आहे त्याला आपल्याला सत्य मानायचं आहे, त्याच्यावरून आधारित आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे। वेन डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे। काही हत्ती हे वाघ आहेत। दुसरं विधान काय आहे? सर्व वाघ हे कुत्रे आहेत। काही कुत्रे हे मांजर आहे। काही कुत्रे हे मांजर आहे आणि त्याच्यावर आधारित निष्कर्ष दिलेला आहे। आपल्या लेक्चरच्या सुरुवातीला काय सांगितलं होतं मी? सम, ऑल, काही आणि सर्व यावर आधारित निष्कर्ष। आपल्याला विधानाकडे नाही बघायचं, आपल्याला निष्कर्षाकडे बघायचं आहे। निष्कर्षामध्ये काय दिलेलं आहे? काही म्हणजेच सम, इंग्रजीमध्ये त्याला सम डॉग्स आर एलिफंट्स असं त्याचं ट्रान्सलेशन आहे। तर आपण सर्वात आधी एक काम करूया, याच्यावरून वेन डायग्राम बनवून घेऊ। काही हत्ती हे वाघ आहेत, तर मी इकडे हत्ती काढतो आणि काही हत्ती हे काय आहेत? वाघ आहेत। दिसून राहिलं मला बरोबर? हे पूर्ण हत्ती आहेत आणि या हत्तीपैकी काही भाग जो आहे ते कोण आहेत? तर वाघ आहेत। सर्व वाघ हे कुत्रे आहेत। सर्व वाघ कोण आहेत? सर्वच्या सर्व वाघ हे कुत्रे आहेत। याचा अर्थ हा पण होऊ शकतो की काही कुत्रे जे आहेत, सर्वच्या सर्व वाघ कुत्रे आहेत, काही वाघ कुत्रे आहेत आणि काही हत्ती सुद्धा कुत्रे आहेत। काही कुत्रे हे मांजर आहेत। काही कुत्रे हे काय आहेत? मांजर आहेत। अशा पद्धतीने आपल्याला वेन डायग्राम काढायची आहे। काही हत्ती हे वाघ आहे। एक सर्वात आधी मी हत्ती काढून घेतला, त्यानंतर त्याच्यापैकी काही भाग मी वाघाला देऊन दिला। सर्व वाघ हे कुत्रे आहेत। सर्वच्या सर्व वाघ जे आहेत ते काय आहेत? कुत्रे आहेत। काही कुत्रे हे मांजर आहेत। काही कुत्र्यांपैकी काही भाग काय झाला? मांजरीचा झाला। आता तुम्ही म्हणाल की सर, हे मांजराचा भाग इकडे पण तर येऊ शकते ना, कारण की असं पण होऊ शकते। हो, होऊ शकते, ही शक्यता आहे, पॉसिबिलिटी आहे। एक पॉसिबल डायग्राम मध्ये आपण काढू शकतो, पण ही जी आपण काढली ती काय आहे? बेसिक डायग्राम आहे। त्यामुळे जेव्हा निष्कर्षामध्ये सम, ऑल, काही, सर्व असं येते तेव्हा आपल्याला पॉसिबिलिटी बघायची नाही आहे। आपल्याला काय बघायचं आहे? बेसिक डायग्राम। जसा तो बोलतो तसा आपल्याला डायग्राम काढायची आहे। आणि सम, ऑल म्हणजे इकडे काय आहे? इकडे सम वाले कन्क्लुजन्स आहेत, काही वाले कन्क्लुजन्स आहेत। यामध्ये आपल्याला फक्त ही डायग्राम बघायची आहे। या डायग्राम मध्ये जर आपल्याला आढळलं की निष्कर्षामध्ये बोललेला बरोबर आहे तर बरोबर द्यायचं, नाही तर चूक द्यायचं। आता आपण एक एक करून निष्कर्ष बघू। काही कुत्रे हे हत्ती आहेत। इकडे बघा, हे सर्वच्या सर्व कुत्रे झाले आणि या कुत्र्यांपैकी काही भाग मला दिसत आहे इकडे हा हत्ती आहे। त्यामुळे बोलत आहे ना, हा काही कुत्रे हत्ती आहेत, हा निष्कर्ष बरोबर आहे। दुसरा निष्कर्ष काय म्हणते? काही वाघ हे हत्ती आहेत। काही वाघ बघा, काही वाघ मला दिसून राहिले, हे वाघ जे आहेत ते हत्ती आहेत, त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा बरोबर आहे। काही मांजर हे वाघ आहेत। काही मांजर हे वाघ आहेत। आता इकडे मला काय दिसत आहे? वाघ आणि मांजर यांचा मला काहीही संबंध दिसत नाही आहे, त्यामुळे मी काय बोलणार? हा निष्कर्ष चुकीचा आहे। काही मांजर हे वाघ आहेत। काही मांजर हे वाघ दिसून राहिले का मला? नाही, त्यामुळे हा निष्कर्ष चूक आहे। काही मांजर हे कुत्रे आहेत। काही मांजर हे कुत्रे आहेत का? तर हो, काही मांजर हे कुत्रे आहेत। त्या पद्धतीने मी
काय बोलणार, हा निष्कर्ष बरोबर आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असणार. आज आपण जवळपास याचे कॉन्सेप्ट क्लिअर करण्याचा या लेक्चर मध्ये मी प्रयत्न करणार. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघणार आहे. विधानं चांगल्या पद्धतीने वाचून घ्यायचे, त्याला सत्य मानायचं आणि त्याच्यावर आधारित आपल्याला वेन डायग्राम काढायची. सर्वात अगोदर आपण वेन डायग्राम काढून घेऊया विधानं वाचून. पहिलं विधान काय म्हणताय, काही कार हे ट्रक आहे. तर मी काय करतो, इकडे कार बनवून घेतो आणि काही कार काय आहेत, हे ट्रक आहेत. काही कार ट्रक आहेत. काही ट्रक हे सायकल आहे. ओके, काही ट्रक हे काय आहेत, सायकल आहेत. काही ट्रक सायकल आहेत. सर्व सायकल हे ट्रॅक्टर आहेत. सर्वच्या सर्व सायकल काय आहेत, तर ट्रॅक्टर आहे. सर्व सायकल हे ट्रॅक्टर आहे. तिसरं विधान, सर्व ट्रॅक्टर हे बाईक आहे. ओके, सर्व ट्रॅक्टर काय झाले, बाईक झाले. सर्व ट्रॅक्टर काय झाले, बाईक झाले. काही बाईक ह्या पांढऱ्या आहेत. काही बाईक काय आहेत, पांढऱ्या आहेत. काही बाईक पांढऱ्या आहेत. आय होप तुम्हाला वेन डायग्राम कशी काढायची थोडं आयडिया आली असणार. पुन्हा एकदा बघू. काही कार हे ट्रक आहेत. काही कार ट्रक मला दिसत आहे, बरोबर. काही ट्रक हे सायकल आहेत. काही ट्रक हे सायकल आहेत. सर्व सायकल ट्रॅक्टर आहे. सर्वच्या सर्व सायकल काय ट्रॅक्टर आहेत. सर्व ट्रॅक्टर हे बाईक आहे. सर्व ट्रॅक्टर बाईक आहे. काही बाईक हे पांढरे आहेत. काही बाईक हे पांढरे आहेत. आता आपण निष्कर्षाकडे जाऊ. निष्कर्षामध्ये काय म्हणत आहे, पूर्ण निष्कर्ष वाचायची गरज नाही. काय म्हणत आहे, काही 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 आणि सर्व. म्हणजे कन्क्लुजन कशावर बेस्ड आहे, निष्कर्ष कशावर आधारित आहे, तर काही आणि सर्व. काही आणि सर्व जर मला निष्कर्षामध्ये दिसलं तर ही माझी फायनल डायग्राम राहील. ही माझी फायनल डायग्राम राहील. याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन होणार नाही. पहिला निष्कर्ष बघूया. काही सायकल पांढऱ्या आहेत. पांढऱ्या इकडे आहेत आणि सायकल इकडे आहे. दोघांचा काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे काही सायकल पांढऱ्या आहेत हा निष्कर्ष चूक आहे. दुसरा निष्कर्ष बघूया. काही बाईक ट्रक आहे. काही बाईक ट्रक आहे. आता बघा, हा सर्वच्या सर्व काय झाला, बाईकचा एरिया झाला. आणि त्यापैकी काही बाईक मला जे दिसत आहे, काही बाईक ट्रॅक्टर आहेत, काही बाईक सायकल आहेत आणि काही बाईक ट्रक सुद्धा आहेत. कारण की ट्रकचा हा जो भाग आहे याच्यामध्ये सायकल पण येऊन जातं, ट्रॅक्टर पण येऊन जाते आणि बाईक पण येऊन जातं. थोडं क्लोजली ऑब्झर्व करा. तर काय म्हणताय, काही बाईक ट्रक आहे. तर काही बाईक, हा सर्व बाईक पैकी काही बाईक काय आहे, ट्रक आहे. हा दुसरा निष्कर्ष एकदम बरोबर आहे. तिसरं बघूया. काही सायकल हे कार आहे. काही सायकल हे कार आहे. सायकल इकडे आहे आणि कार इकडे आहे. या दोघांचा काही संबंध नाही. त्यामुळे हा निष्कर्ष जो आहे, काही सायकल हे कार आहेत, हा चुकीचा आहे. काही पांढऱ्या सायकल आहे. पांढऱ्या इकडे आहे आणि सायकल इकडे आहे. काही पांढऱ्या सायकल नाही. हा काय बोलून राहिला, खोटा बोलून राहिला. त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा काय आहे, चूक आहे. पाचवा निष्कर्ष बघूया. काही बाईक सायकल आहे. काही बाईक सायकल आहे. आता बघा, हा पूर्ण बाईकचा एरिया झाला आणि त्या पूर्ण बाईकच्या एरियापैकी काही बाईक जे आहेत ते सायकल आहे. त्यामुळे हा जो निष्कर्ष आहे हा बरोबर आहे. शेवटचा बघूया. सर्व सायकल बाईक आहे. सर्वच्या सर्व सायकल बाईक आहे का, हा बाईक आला. काही बाईक सायकल आहे. काही बाईक सायकल आहे. पण सर्वच्या सर्व सायकल बाईक आहे का, हो. आता जसं त्यांनी सांगितलं, जर त्यांनी असं विधान केलं असतं की सर्व ट्रॅक्टर बाईक आहे का, तर सर्व ट्रॅक्टर काय आहे, बाईक आहे. सर्वच्या त्याच प्रकारे सर्वच्या सर्व सायकल सुद्धा काय आहे, बाईक आहे. त्यामुळे हा निष्कर्ष बरोबर आहे. दुसरा निष्कर्ष, पाचवा निष्कर्ष आणि सहावा निष्कर्ष बरोबर आहे. पहिला, तिसरा आणि चौथा निष्कर्ष चूक आहे. आय होप तुमच्या लक्षात आलं असणार. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. आता आपण तिसरं एक्झाम्पल बघणार आहे. विधानांवरून वेन डायग्राम काढायची आहे. विधाने दिलेली आहेत. सर्व फळे हे सफरचंद आहे. सर्व सफरचंद हे केळी आहे. काही केळी हे संत्रे आहेत. काही संत्रे हे द्राक्ष आहेत. त्यांनी जसं म्हटलंय तसंच आपल्याला त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन घ्यायचं नाहीये. तो म्हणत आहे ना काही संत्रे हे द्राक्ष आहेत, तर सत्य मानून चालायचं. सर्व फळे हे सफरचंद आहे. सगळ्यात पहिले मी इकडे फळे काढतो. काही हे काय झालं, फळे. आता हे सर्वच्या सर्व फळे काय आहेत, तर सफरचंद आहे. सर्वच्या सर्व फळे काय आहेत, सफरचंद आहे. सर्व सफरचंद हे केळी आहे. सर्वच्या सर्व सफरचंद काय आहेत, आपल्यासाठी केळी आहेत. काही केळी हे संत्रे आहेत. अच्छा,
केळीचा काही भाग मी काय करतो, संत्र्यासाठी देऊन देतो. काही केळी हे संत्रे आहे, काही संत्रे हे द्राक्ष आहे, काही संत्रे हे द्राक्ष आहे. आता तुम्ही म्हणाल की सर हा द्राक्ष इकडेच का बरं बनवला, या भागात काही नाही. तर हा जो हे जे कन्क्लुजन आहेत सम आणि ऑलवर, काही आणि सर्ववर, यामध्ये आपल्याला काहीही पॉसिबिलिटी बघायची नाही. आपण एक सरळ सरळ एक बेसिक डायग्राम काढायची आहे आणि त्याच्यावरूनच आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. 100% तुमचं उत्तर बरोबर राहणार या अशा प्रकारे जर तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर. आता आपण निष्कर्षाकडे येऊ. पहिला निष्कर्ष काय म्हणतो, काही संत्रे हे सफरचंद आहे. काही संत्रे हे सफरचंद आहे का, नाही. सफरचंद दूर आहे आणि संत्रा इकडे आहे. इकडे सफरचंद आहे, इकडे संत्रा, या दोघांमध्ये काही आपल्याला कनेक्शन दिसत नाही. त्यामुळे पहिला निष्कर्ष जो आहे तो काय आहे, चूक आहे. काही संत्रे हे सफरचंद आहे, हे चूक आहे. काही द्राक्ष हे फळे आहेत. आता द्राक्ष इकडे आणि फळ इकडे आहे, त्यामुळे या दोघांचा काही संबंध नाही. हा निष्कर्ष सुद्धा काय आहे, तर चूक आहे. काही केळी हे फळे आहेत. काही केळी हे फळे आहेत का, आता बघा इकडे हे सर्वच्या सर्व हा मोठा भाग जो आहे बाहेरचा हे केळीचा आहे आणि या केळीपैकी काही भाग फळे आहेत का, तर हो. काही भाग केळीचा, काही भाग फळे सुद्धा आहे. केळीचा काही भाग सफरचंद सुद्धा आहेत. केळीचा काही भाग संत्रे सुद्धा आहे. त्यामुळे आता यांनी जर म्हटलं ना काही केळी हे फळे आहेत, तर ह्या सर्व केळीपैकी काही केळी जे आहेत ते फळे आहेत. त्यामुळे हा निष्कर्ष एकदम योग्य आहे. काही द्राक्ष हे केळी आहेत. हा द्राक्ष इकडे आहे आणि केळी इकडे आहे, दोघांचा काही संबंध नाही. त्यामुळे हा निष्कर्ष काय ठरतो, चूक ठरतो. आय होप तुम्हाला लक्षात आलं असणार की व्हेन डायग्राम कशी काढायची. यामध्ये तुम्हाला काहीही पॉसिबिलिटी बघायची नाही आहे. या टाईपसाठी काही आणि सर्वसाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. आता आपण 4थ्या क्रमांकाचा एक्झाम्पल बघणार आहे. विधानं वाचूया, व्हेन डायग्राम काढूया. विधाने, काही सूर्य हे चंद्र आहेत. सर्व चंद्र हे तारे आहेत. एकही तारा सकाळ नाही, काही सकाळ हे रात्र आहे. थोडी विधानं आपल्याला विचित्र वाटू शकतात, पण आपल्याला याच्यावरच आधारित काय व्हेन डायग्राम काढायची आहे. काही सूर्य हे चंद्र आहेत. तर सर्वात अगोदर मी सूर्य काढून घेतो. काही सूर्य काय आहेत, काही सूर्य हे चंद्र आहेत. सूर्याचा काही भाग मला चंद्र दिसून राहिलेला आहे. सर्व चंद्र हे तारे आहेत. आता ह्या सर्व चंद्राला काय करायचं आहे, मला तारे दाखवायचं आहे. सर्व चंद्र काय आहेत, तारे आहेत. एकही तारा सकाळ नाही. आता हा तारा आणि सकाळ याच्यामध्ये काहीही संबंध नाही. हे इकडे सकाळ बनवतो मी आणि एक अशी लाईन ओढून याला क्रॉस करून घेतो. ही माझी स्टाईल आहे. तुम्ही एकतर अशी लाईन देऊ शकता किंवा नाही देऊ शकत. एकही तारा काय आहे, सकाळ नाही आहे. काही सकाळ हे रात्र आहे. काही सकाळ काय आहे, तर रात्र आहे. अशा प्रकारे आपण व्हेन डायग्राम बनवली. या व्हेन डायग्राम मधून आपण काय काय निष्कर्ष काढू शकतो बघा. काही सूर्य हे चंद्र आहेत. आता बघा काही चंद्र हे सूर्य पण आहेत. आता काही तारे हे चंद्र आहेत, काही तारे सूर्य आहेत. आता इकडे बघा, एकही तारा सकाळ नाही असं म्हटलंय त्यांनी. त्याच पद्धतीने एकही चंद्र काय होणार, सकाळ नाही होणार. आणि सूर्याचा हा भाग जो इकडनं आपल्याला बनवलेला आहे असा, ठीक आहे, हा भाग सुद्धा काय, हा भाग सुद्धा सकाळ राहणार नाही. जर त्यांनी म्हटलं की काही चंद्र सकाळ आहे का, तर आपण सरळ सरळ नाही म्हणू. कारण की तारे आणि सकाळचा काही संबंध नाही आणि सर्वच्या सर्व चंद्र काय आहे, तारे आहेत. आता आपल्याला काय निष्कर्ष दिलेले आहेत ते बघूया. निष्कर्षावर वाचून बघूया की कोणते निष्कर्ष बरोबर आहे, कुठले चूक आहे. पहिला निष्कर्ष बघूया. काही तारे हे सूर्य आहेत. काही तारे हे सूर्य आहेत का, तर हो, मला दिसून राहिलं. हा पूर्ण ताऱ्याचा भाग झालेला आहे आणि या ताऱ्याच्या काही भागापैकी हा काही भाग काय आहे, तर सूर्य आहे. पहिला निष्कर्ष बरोबर आहे. काही रात्र हे सूर्य आहेत. रात्र इकडे आहे, सूर्य इकडे आहे. या दोघांचा काहीही एक संबंध नाही आहे. त्यामुळे हा निष्कर्ष काय ठरतो, चूक ठरतो. काही सकाळ हे चंद्र आहेत. काही सकाळ हे चंद्र आहेत. आता तारे आणि सकाळचा काही संबंध नाही. त्याच पद्धतीने चंद्र आणि सकाळचा संबंध नसणार आणि हा जो भाग आहे ज्यामध्ये सूर्य, चंद्र, तारे सगळंच आहे, त्याचा सुद्धा या सकाळशी काही संबंध राहणार नाही. हा काय म्हणतो, काही सकाळ हे चंद्र आहेत. सकाळ आणि चंद्राचा संबंध नाही. त्यामुळे हा निष्कर्ष चूक ठरतो. सर्व तारे हे चंद्र आहेत. सर्वच्या सर्व तारे चंद्र आहेत का, तर नाही. काही तारे जे आहेत हे चंद्र आहेत.
काही तारे चंद्र आहेत, सर्वच्या सर्व चंद्र तारे आहेत, पण सर्वच्या सर्व तारे चंद्र नाही. पुन्हा एकदा ऐका, काय म्हणतात, सर्व तारे चंद्र आहेत. हा जो आहे हा पूर्ण ताऱ्याचा भाग आहे. आणि यामध्ये जर त्यांनी असं विधान केलं निष्कर्षामध्ये की सर्वच्या सर्व चंद्र तारे आहेत का, तर हो. काही सूर्य तारे आहेत का, हो. पण सर्वच्या सर्व तारे चंद्र आहेत का, नाही. आता ताऱ्याचा काही भाग चंद्र आहे. जर त्यांनी म्हटलं असतं की काही तारे चंद्र आहेत तर आपण बरोबर बोललो असतो. पण इकडे काय म्हणतात, सर्वच्या सर्व तारे हे चंद्र आहेत. त्यामुळे हा निष्कर्ष चूक ठरतो. आय होप तुम्हाला लक्षात आलं असणार. आपण आता अजून एक एक्झाम्पल घेऊ. आता आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहे ज्यामध्ये विधाने आहेत. आपण विधाने वाचून घेऊ. सर्व खुर्च्या हे टेबल आहेत, एकही टेबल सोफा नाही. काही सोफा हे लाकूड आहे, एकही लाकूड खिडकी नाही. या विधानावरून आपण वेन डायग्राम काढून घेऊ. सर्व खुर्च्या हे टेबल आहे. सगळ्यात पहिले खुर्च्या, सगळ्याच्या सगळ्या काय झालं, खुर्च्या. सर्व खुर्च्या हे काय आहेत, टेबल आहे. सर्वच्या सर्व खुर्च्या काय आहेत, तर टेबल आहे. एकही टेबल सोफा नाही. तर सोफा कुठेतरी बाजूला काढून घेऊ आपण. हा काय झाला, सोफा. एकही टेबल काय आहे, सोफा नाही आहे. याच्यावरून मला काय लक्षात येते की एकही टेबल सोफा नाही. आता काही टेबल खुर्च्या आहेत आणि खुर्ची आणि सोफ्याचा पण सुद्धा काही संबंध राहणार नाही. काही सोफा हे लाकूड आहे. काही सोफा काय आहे, तर काही सोफा लाकूड आहे. काही सोफा हे लाकूड आहे. एकही लाकूड खिडकी नाही. एकही लाकूड खिडकी नाही. तर इकडे मी खिडकी बनवून घेतो आणि काय म्हणताय तो, एकही लाकूड खिडकी नाही. आय होप तुम्हाला वेन डायग्राम तुम्ही कशी पण काढू शकता. आता सोफा मी इकडे ठेवलाय, तुम्ही इकडे ठेवा, इकडे ठेवा, कुठेही ठेवा. जेवढी स्पेस होती तेवढी मी युटिलाइज केली. सर्व खुर्च्या हे टेबल आहेत. सर्व खुर्च्या काय आहेत, टेबल आहेत. एकही टेबल सोफा नाही. एकही टेबल काय, टेबल आणि सोफ्याचा संबंध नाहीये. काही सोफा हे लाकूड आहे. काही सोफा काय केले मी, लाकूड बनवले. एकही लाकूड खिडकी नाही. एकही लाकूड काय, खिडकी नाही. आता तुम्हाला बहुतेक कळलं असणार. आता आपण निष्कर्षाकडे वळूया. पहिला निष्कर्ष बघू. काही टेबल हे खुर्च्या आहेत. काही टेबल हे खुर्च्या आहेत. आता हे सर्वचे सर्व टेबल झाले आणि या टेबल पैकी काही भाग खुर्च्या आहेत ना. काय म्हणताय, काही टेबल हे खुर्च्या आहेत. सर्वच्या सर्व टेबल पैकी काही टेबल जे आहेत ते खुर्च्या आहेत. त्यामुळे पहिला निष्कर्ष एकदम योग्य ठरतो. काही लाकूड हे सोफा आहे. आता बघा, काही लाकूड हे सोफा आहे का, हो. काही लाकूड हे सोफा आहे. त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा योग्य ठरतो. काही खिडक्या हे खुर्च्या आहेत. काही खिडक्या हे खुर्च्या आहेत. आता खिडकी आणि खुर्चीचा काही संबंध आहे का इकडे, नाही. त्यामुळे हा निष्कर्ष चूक ठरतो. काही खिडक्या हे सोफा आहेत. खिडकी आणि सोफ्याचा सुद्धा काही संबंध दिसत नाही मला. त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा चूक ठरतो. सर्व सोफा हे लाकूड आहेत. सर्वच्या सर्व सोफा लाकूड आहेत का, नाही. काही सोफा हे लाकूड आहेत, पण सर्वच्या सर्व सोफा हे लाकूड नाही. त्यामुळे हा निष्कर्ष सुद्धा चूक ठरतो. यामध्ये पहिला आणि दुसरा निष्कर्ष योग्य आहे. तर अशा पद्धतीने आज आपण जवळपास 5 एक्झाम्पल बघितलेले आहेत, ज्यामधनं तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये काय, काही आणि सर्ववर आधारित निष्कर्ष, कन्क्लुजन बेस्ड ऑन सम ऑल. ज्या निष्कर्षामध्ये मला काही आणि सर्व दिसते त्यामध्ये मी हीच मेथड वापरणार, दुसरी मेथड वापरणार नाही. आणि जशी वेन डायग्राम बनत आहे तशी मी वेन डायग्राम बनवणार. काहीही इकडे जास्तीची हुशारी मी करणार नाही. कारण की यांनी म्हटलेलं आहे ना की एकही टेबल सोफा नाही आहे आणि काही सोफा लाकूड आहे. तर सोफा आणि लाकूड असं नाही बनवणार मी की बाबा हे लाकूड आहे. हे पॉसिबिलिटी आहे, ही अशी डायग्राम बनण्याची शक्यता आहे. पण जेव्हा निष्कर्षामध्ये काही आणि सर्व येते तेव्हा आपल्याला असं काहीही प्रयोग करायचे नाही आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण 5 एक्झाम्पल बघितले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एकही नाही या निष्कर्षावर आधारित एक्झाम्पल बघणार आहे, कन्क्लुजन बेस्ड ऑन नो. एवढं बोलून मी आजचं लेक्चर संपवतो. थँक्यू व्हेरी मच.